बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील सराईत वाळू तस्कर MPDA कायद्याअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध। पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करणारा वाळू तस्कर तसेच धोकादायक व्यक्ती सराईत गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागनाथ बंदपट्टे राहणार महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करून अवैधरित्या वाळू चोरी करणे ती विक्री करणे सोयीचे व्हावे याकरिता दहशत माजवून वाळूच्या कारणावरून जीवघेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी मारहाण करून गौण खनिज वाळू चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्या सवय झाली होती, जी की भारतीय न्याय संहिता 2023 मधील प्रकरण 6 व 17 मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्या सवय जडली होती। एक धोकादायक व्यक्ती व वाळू तस्कर म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले होते। त्याच्या विरुद्ध अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे शरीराविषयीचे तसेच खुनाचा प्रयत्न करणे अवैध वाळू व्यवसायाबद्दल गुन्हा दाखल होऊन त्यामध्ये अटक करण्यात आली होती, परंतु तो सदर गुन्ह्यात जामीन मिळवून त्याने पुन्हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करणे तसेच अवैध वाळू व्यवसाय अव्याहतपणे सुरूच ठेवले होते। तो कायद्याला जुमानत नव्हता, म्हणून सराईत धोकादायक व्यक्ती वाळू तस्कर गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागनाथ बंदपट्टे याच्या विरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याविषयीचा कायदा सन 1981 मधील कलम 3(1) अन्वये स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आला होता। त्या अनुषंगाने स्थानबद्धतेचे कामकाज चालवून त्यांनी MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश पारित केल्याने स्थानबद्ध इसमास ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे 1 वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलेले असून पंढरपूर शहरातील आणखीन अशा प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांवरही कारवाई करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे।